आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट अशी डबक वड्यांची भाजी. ही भाजी गावाकडची रेसिपी आहे. भाकरी गरम गरम भाकरी चपातीबरोबर खूप छान लागते. आणि चला मी सांगते यासाठी काय काय घेतलेलं आहे. इथे मी 3 ते 4 आकाराचे मीडियम कांदे घेतलेले आहेत उभे काप करून, थोडंसं खोबरं आणि एखादा लसूण. आणि इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. लोखंडी तवा घेतला तर कांदा लवकर नरम होतो आणि लवकर लाल होतो. कांदा जेव्हा आपण गरम करतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं नाही आहे, कारण तेलामध्ये पटकन कांदा नरम नाही होत. आणि असा आपल्याला त्याचा कलर आणेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये खोबरं टाकायचं आहे. जे आपण काप करून घेतलेलं खोबरं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. आणि खोबरं भाजताना यामध्ये 1 चम्मच पोह्यांचा चम्मच तेल टाकायचं आहे. आणि कांदा आणि खोबरं दोन्ही थोडंसं 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. खोबरं जास्त लाल होईपर्यंत नाही भाजायचं, थोडंसंच त्याला चटका लागेपर्यंत भाजायचं आहे खोबऱ्याला. आणि दोन्ही मिक्स करून त्याला असं 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरं आणि कांदा असं छान परतलेलं आहे. आता त्याला एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. आणि थोडं थंड झालं की मग हे वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते पण मी यामध्ये टाकणार आहे. आणि हे इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण घ्यायची आहे. आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जास्त भेटत नाही म्हणून थोडीशी वाळलेली आहे. बट तुम्ही फ्रेश कोथिंबीर टाकू शकता, अजून छान चव येते. आता हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थंड झाल्यावर. आणि एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि जेव्हा वाटण करतो त्यावेळी जर वाटण एकदम बारीक होत नसेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम फाईन अशी पेस्ट बनवायची आहे. आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आणि यामध्ये मी कढीपत्ता आणि मोहरी टाकलेली आहे. तुम्ही जिरे पण टाकू शकता यामध्ये. आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकायचं आहे. तेल जास्त गरम नाही करायचं, कारण वाटण मग जळून जातं. एकदम थोडं कमीच तेल गरम असताना त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि ते तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं मिक्स करून झालं की 1 ते 2 मिनटासाठी त्याला तेलामध्ये छान असं परतून द्यायचं आहे. आणि छान परतून झालं की त्यामध्ये आपण बाकीचं सामान टाकणार आहे. इथे मी हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलेली आहे. लाल तिखट 2 चमचे टाकलेले आहे. तुम्हाला कमी जास्त जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट यामध्ये टाकू शकता. जास्त तिखट हवं असेल तर थोडंसं लाल तिखट जास्त टाका. आणि मसाल्याची भाजी थोडीशी झणझणीत असेल तर छान लागते. आणि गरम मसाला मी इथे एव्हरेस्टचा वापरलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला तुम्हाला जो आवडेल तो वापरू शकता, पण एव्हरेस्टचा मी इथं किचन किंग मसाला वापरलेला आहे. आणि मसाले मिक्स केल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत तो मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपला मसाला जळू नये तेलामध्ये. तर इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून झाल्यावर थोडंसं 1 ते 1.5 मिनटासाठी आपण त्याला गॅसवर ठेवणार आहे. आणि तो मसाला थोडासा अजून शिजवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. इथे बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि पाणी तुम्हाला तुमच्या थिकनेसप्रमाणे, तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी टाका. आणि थोडंसं पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडंसं जास्त टाका. तर इथे पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून झाल्यानंतर त्याला उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे. भाजीला उकळी येईपर्यंत आपण वड्यांची तयारी करू, ज्या वड्या आपण या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये चवीनुसार मीठ, तिखट आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हे चांगलं मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं मी मिक्स करून घेणार आहे. आपण जसं भजे बनवतो तशी थिकनेस आपल्याला या पिठाची बनवायची आहे. इथं वड्यांचं पीठ पण तयार झालेलं आहे, जे आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. आणि भाजीला पण उकळी आलेली आहे.
तर अशा पद्धतीने भाजीमध्ये वड्या सोडायच्या आहेत. भाजीला उकळी येते तेव्हाच वड्या सोडायच्या आहेत, नाहीतर त्या वड्या एकमेकांना भाजीमध्ये चिपकून जातात आणि त्या अशा मोकळ्या राहत नाही जशा आपल्याला हव्या असतात. आणि ते मी भाजीमध्ये मीठ टाकले चवीनुसार. भाजीमध्ये आपण जेव्हा वड्या सोडतो तेव्हा मध्ये मध्ये चमच्याने त्याला हलवायचं पण आहे. असं केल्याने वड्या एकमेकांना चिपकत नाही. आणि या भाजीला उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपली ही डबूक वड्यांची पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही भाजी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणता हे मला सांगा. खानदेशी भागामध्ये होणारी ही डबूक वड्यांची भाजी खूप चविष्ट लागते आणि गरम गरम भाकरी बरोबर तर अप्रतिमच लागते. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेल, नवीन व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटू.